चौकडीच्या करामतीमधील ॲक्टर बाळासाहेब यांच्यासोबत एक फोटो आणि तसेच चांडाळ चौकडीच्या करामतीमधील ॲक्टर सुभाषराव यांच्यासोबत आणि तसेच गणा पैलवान हे एक आदर्श वेबसिरीज काढतात आणि एक समाजामध्ये प्रबोधन करतात असे कलाकार आहे. मित्रांनो, आमची भेट झाली ती पुण्यामध्ये आणि खूप अशी चर्चा झाली. मी आलो आहे इव्हेंटला पुण्यामध्ये. नावरेमध्ये इव्हेंट होता मित्रांनो. बघू शकता रामभाऊ आणि बाळासाहेब यांचा कार्यक्रम आहे मोठा आणि खूप लोक इथे जमलेले आहे बघण्यासाठी. एक नंबर माणूस आहे गावात आणि मुद्दाम रामभाऊच्या अगोदर चालू केले काय सावा गाव राजकारण करतोय रामभाऊच्या बाबतीत. एक नंबर माणूस आहे गावात रामभाऊ. तुम्हाला तापायला झालंय काय? तापाय काय झालं म्हणजे? तापाय झालंय काय? तापाय काय झालं म्हणजे? तुम्ही म्हणताय की गावातलं भांडण गावातच मिटलं पाहिजे, त्यात आम्हाला कोर्टान कचेऱ्या मोकळ्यात प्रत्येक वेळेस आमचा बापाचा डोळा तिकडे माहेरात गेली आणि 50 वेळा तिथनं फोनवर न ढोसालती. तिला म्हणा दम असलं तर पाटांना ती दाखवतो हेच का सासवडीत जाऊन हिस पुढे घाबरल्यामुळे पुढे सुचलंच नाही. चालू ए शण्या, इतका वर गेला भ्यावट झक मारा, इतका वर गेलाच कशाला? नेवंच कड्यावरती उभं होतं खूप घाबरलो झाली कविता. अशी कुठे कविता असते रे? अशी पुढे भीतीदायक कविता असते होय? कविता कशी पाहिजे? लगेच पटली पाहिजे, ए लगेच ध्यानात आली पाहिजे, लक्षात आली पाहिजे, समजली पाहिजे. आणि उंच कड्या उभं होतो खूप घाबरलो होतो. हीच कविता मी अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत बोलू शकतो. तू मी स्वतः मनवर मी उंच उंच कड्यावरती उभा नव्हतो, मी उंच उंच कड्यावरती उभा नव्हतो, मी घाबरलो सुद्धा नव्हतो. लय वरच गेलो ना तो भ्या वाटत येतोच कुठं. मग मी या मताचा माणूस आहे. लय वर गेलं भ्या वाटतं तर वर जाऊ नाही, वर गेलं तर खाली येऊ नाही, आलं तर भेऊ नाही, गेलं तर पुन्हा सांगू नाही. तुम्ही मॅडमला तुमच्या इतका घाबरता आम्हाला सांगतच येतात. तुला कॉलेजच्या पोरांसाठी गाणं पाठ करायला सांगितलं, गाणं पाठ झालं का? माझं कॉलेजच्या पोरांसाठीचं गाणं पाठ आहे, पण इथं कॉलेजची पोरं कुठे अरे सगळी कॉलेजचीच पोर आहे ती. आहे ते 350 पोरं एका ड्रेस कोड मध्ये तू म्हण फक्त. म्हण जसं जीवात जीव गुटमळ, ए कॉलेजच्या पोरांसाठी गाणं म्हण. जसं जीवात जीव गुटमळ, तसं फिरतीचं वाढतंय बळ तुझ्या तोंडाला. आता तोंडच पुढील लक्ष नीट दे नाही तर. गुरुजी, हा समजलं का मी कोणतं गाणं म्हणत होतो? अरे बाळा तू चक्क टाकायला लागली कळच म्हणायला लागला. समजा मी हे तुम्हाला अगोदर गाणं म्हणून दाखवलं नसतं तर तुम्हाला समजलं असतं की मी कुठल्या चालीवरती कविता म्हणणार आहे, गाणं म्हणणार आहे. किती चालीचं कळतं. चल सुरू. जसं तासात तास गुटमळ, तसं अभ्यासाचं वाढतंय बळ प्रश्न प्रश्नाला उत्तर मिळ ग प्रश्न बघून याव सांगळ वर नोकरीला लागली कळ त्याकारी माग माग पळ. तुम्हीच की म्हणला साथ द्या. माझी कुठं हे म्हणतो कॉलेज आपलं सुंदर भेटलं कुठं कुठं नावे जावं. कॉलेज आपलं सुंदर भेटलं कुठं कुठं नावे जावं. आखरीत प्रश्न विपरीत उत्तर कसं तरी 35 वर यावं. इंग्रजी पदरात पडलंय खुळ त्याकारी माग माग पळ. रात्रभर नाचर वाजवू नका. शांत बस. शांत म्हणलं की शांत बसायची तो वर्गात.
गुरुजींच्या शब्दाच्या पुढे जायचं नाही. शांत म्हणजे शांत. शांताबाई नाही, 8वी पर्यंत सगळे पास. 8वी नंतर काय करशील? 8वी नंतर मी MBA ला ऍडमिशन घेणार आहे. तुझ्या बापाने घेतलं का 8वी नंतर अहो MBA? बाप तर मग तू डॉक्टरच हो, पण मी आईचा लाडका असल्यामुळे मी आईचा ऐकणार आहे. ए, तुला ज्याचं कोणाचं ऐकायचं नाही त्याचं ऐकत बस. त्याचं पण ऐकायला काय दुनिया मला खायला घालते काय? हो, तेवढ्याच कामाचं आहे. शाळा शिकायचंच का जेव्हा तू शाळेत येताना 2 जेवणाचं डबा आणताय, 2. पहिला डबा. किती खोटं बोलू लागलाय. नाही नाही देवा, तुम्ही असल्या लफड्यात लक्ष घातलंच कशाला? खरं देवा, तुमचं सत्यगोन म्हणजे माझी कुरार पाण्यात पडली. मी रडत बसलो, तुमच्या मदतीचा धावा केला आणि सत्यगोमध्ये माझ्या मदतीला तुम्ही धावून आला. तिथं माझी परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. प्रथम पाण्यात अरे येड्यानं, जेव्हा मला फरक नव्हता पडत तेव्हा मी पण डॉक्टरकडेच गेलो. आणि देवा आमच्या डॉक्टरचा पण गुण नाही आला तो. अरे डॉक्टरचा पण गुण आला तर एखादा अनाथ आश्रमातलं बालक करतं घेड्या. बरं देवा. कमॉन नेक्स्ट. देवा, अहो देवा, आम्ही म्हणतो आम्ही लहान होतो तेव्हा कसा बदा पाऊस पडायचा. पण हे पाऊस अलीकडे असा करतोय, कधी पडतोय, कधी पटापटा चालता. मग तुम्हाला भाजत कसं नाही? अरे कोण म्हणतं मला भाजत नाही? मला बी नाही भाजतंय, पण सांगतो कुणाला? अरे पण मी बी नाही हुशार आहे. 3 सेकंदाच्या आत पटापटा बाहेर निघतो, त्याच्यामुळं मला भाजत नाही. मग तेव्हा मला पण जमल का? अरे लय याला जमल, पण 3 सेकंदाच्या आत पटापटा बाहेर निघ, नाही तर टरा टरा फोडे त्या. जातो देवा. कमॉन नेक्स्ट. अवघड हाय गड्या भुंगाया बापर, भुंगाया बापर. हे अवघड हाय गड्या भुंगाया बापर, भुंगाया बापर. हे आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. ईश्वर सेवा ध्यानात असू द्या. आई वडिलांची सेवा करा. गावात किराणा मालाची 5 दुकाने होती. 2 कापडाची तर 1 सोनाराचे दुकान होते. घरातून बनलेला चहा किटलीतून चौकात बसलेल्या कारभारांना पुरवला जायचा. हीच काय ती हॉटेल सुविधा त्या काळी उपलब्ध होती. घाडगे अण्णांच्या 3 चाकी हातगाडीवरील बर्फी आणि चिवड्याची चव गावकरी अधूनमधून चाखत असत. तत्कालीन लहान मुलं की जी आज वयस्कर झालेली आहेत, त्यातील अनेकांना दुर्गुशेटच्या लिंबन गोळ्यांची चव आजही आठवत असेल. तसं पाहिलं तर शेती हा गावचा पारंपरिक मुख्य व्यवसाय होता. 5 ते 6 शेतकऱ्यांच्या पक्क्या पाण्याच्या विहिरीवर 5-25 एकर बागायत क्षेत्र होते. राहिलेली 1000 एकर जमीन कोरडवाहू होती. शेतीला पूरक बलुतेदार व्यवसाय होता. डोक्याची चौकटी करायला व पायातील पायतान सांधायला पैसे लागत नसत. भक्ताला आगात आहे माधुरचा माऊली बार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. काय साजी धनाजी तानाजी आणि सूर्याजी कधी ना केली फितुरी सोडून या शिवाजी. आता आम्हाला गरज कोणाची आहे? तो काशीदचा शिवा जीवा महाल्या पाहिजे. अन या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला इथे दिवा पाय. 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 या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. मगातपासून तुम्ही चांगलं सहकार्य या कार्यक्रमाला केलं.
चांगला कार्यक्रम प्रतिसाद सुद्धा दिला, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार. शाहिरी सेवा संपली असं जाहीर करतो. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शाहीर सम्राट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शाहीर पृथ्वीराज समस्त जमलेले नावलेकरवासी, माझ्यासमोर बसलेल्या माझ्या माता मावकी, सर्व मला गुरुतुल्य, ज्ञानतुल्य आणि ऋषितुल्य असणारा सर्व रसिक मायबाप, लोककलेवरती जीवापाड प्रेम करणारा सर्व रसिक, सर्व शिवपायी, सर्व महामानवांच्या विचाराचे पायी, क्रांतिकारकांच्या विचाराचे पायी, छत्रपती राजाच्या माझ्या विचाराचे पायी माझ्या माता माऊली यांना त्रिवार शाहीर मानाचा मुद्रा करून सादर करीत आहोत. शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद वाणी निर्मित शाहिरी शिवगर्जना, संभ्रम इतिहासाचा आणि सागर लोककलेचा. शाहीर म्हणलं की डफ आला आणि डफ म्हणलं की शाहिरी आली. त्यामुळे सर्वप्रथम पारंपरिक शाहिरी डफ वादन आणि मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात. ऐकूया पारंपरिक शाहिरी डफ. कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती त्याला प्रथमता वंदन आणि मग पुढील कार्याला सुरुवात. ऐकूया शाहिरी बाजातील हा गण, त्या गणरायाची आराधना, त्या गणरायाचं पूजन प्रथम करून ह्या लोककलेच्या विधीला आपण सुरुवात करत आहोत. म्हणून शाहीर गाताय. नमो शारदे तुला गणपते, नमो शारदे, नमो शारदे तुला गणपते, पार्वतीच्या नंदना नमो शारदे तुला गणपते, पार्वतीच्या नंदना, याहो याहो गजानना, सभाबाया सभाजना, याहो याहो गजानना,
सांज तुंतुणी सुरू झाले सांज तुंतुणी सुरू झाले सुर सुर त्याचे नभास भिडले त्याचे नभास भिडले सांज तुंतुणी सुरू झाले सांज तुंतुणी सुरू झाले सुर सुर त्याचे नभास भिनले त्याचे नभास भिनले त्याचे नभास भिनले तुझीच रे ही सिंगल मॉनिटर लागेल हा तुझा येतो माझा पी एमध्ये बंद कर फक्त आणि प्ले मॉनिटरला चालतो पी ए बंद कर हॅलो चेक पी एमध्ये आहे हॅलो गेलो ना उशीर झाला तू कुठे गेला ना आमच्या निघून पेट्रोल संपलं ना गाडीचं अरे पेट्रोलचं जाताना संपलं होतं दादा परत पुढे संपलं पण संपलं होतं मी तेच म्हणलं थांबलं नाही मग बरं जातं ते इकडचं एक होता ना शिवाजीनगरचं त्याने सोडलं नाही ना मग पेट्रोल संपलं म्हणून आवडलं ना 8:35 सोडलं ना. कोणी सोडलं 8:35. हां हां होय रे तो शिरूरमध्ये कुठं मानला देऊ